नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण क्रमांक 5 विस्तार सूत्र यावर आधारित उदाहरण आपण सोडवणार आहोत. त्या विस्तार सूत्रामधल्या त्रिपदींच्या वर्ग विस्तार त्या विस्तारावर आधारित आपण सराव संच 5.4 मधील प्रश्न क्रमांक 2 सरळ रूप द्या हा घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला उदाहरण आहे कंसात x ऋण 2y धन 3 कंसाचा वर्ग धन x अधिक 2y ऋण 3 कंसाचा वर्ग. दोन कंसाचा त्रिपदींचा वर्ग विस्ताराचं सूत्र वापरून आपल्याला या ठिकाणी दोघांची बेरीज करायची आहे. तर प्रथमतः आपण सूत्र कोणतं आहे ते बघूया. a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. म्हणजे या सूत्राचा वापर करून दोन्ही कंसाचा वर्ग विस्तार आपण मांडूया. तर प्रथम x ऋण 2y धन 3 कंसाचा वर्ग धन कंसात x अधिक 2y ऋण 3 कंसाचा वर्ग. तर याच्यामध्ये पहिल्या कंसाचा त्रिपदीचा वर्ग विस्तार पहिल्या चौकटी कंसात मांडूया. चौकटी कंसात पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग धन दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून ऋण 2y कंसाचा वर्ग धन तिसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे इथं a वर्ग b वर्ग अधिक c वर्ग याप्रमाणे प्रत्येक पदाचा वर्ग धन आता प्रत्येक दोन दोन पदाचा गुणाकार त्याची दुप्पट लिहायची क्रमाने. a आणि b आणि c म्हणजे पहिला आणि दुसरा पद यांच्या गुणाकाराची दुप्पट धन दुसरा आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार यांची दुप्पट आणि पहिला आणि तिसरा यांचा गुणाकार त्याची दुप्पट याप्रमाणे त्याची मांडणी केलेली आहे. बघा धन 2x गुणिले ऋण 2y धन 2 ऋण 2y गुणिले 3 म्हणजे दुसरं पद आणि तिसरं पद धन 2 गुणिले 3 गुणिले x म्हणजे तिसरं पद आणि पहिलं पद याच्या गुणाकाराची दुप्पट याप्रमाणे पहिल्या कंसाचा वर्ग विस्तार धन दुसऱ्या कंसाचा वर्ग विस्तार दुसऱ्या चौकटी कंसात मांडूया. x वर्ग धन 2y कंसाचा वर्ग धन ऋण 3 इथं तिसरं पद ऋण 3 आहे म्हणून ऋण 3 कंसाचा वर्ग धन 2 कंसात पहिलं पद आणि दुसरा पदाचा गुणाकार म्हणून x आणि दुसरा 2y धन 2 दुसरं पद आणि तिसरा पदाचा गुणाकार मग दुसरं पद 2y ऋण तिसरं पद 3y ऋण 3 धन 2 तिसरं पद आणि पहिलं पद म्हणून तिसरं पद ऋण 3 गुणिले पहिलं पद x याप्रमाणे या सूत्रानुसार मांडणी करायची. आता चौकटी कंस सोडवायचे आपल्याला. चौकटी कंस सोडवताना या ठिकाणी बरोबर काय येईल मग x वर्ग त्यानंतर या ठिकाणी ऋण 2y ऋण 2y चा या ठिकाणी आपण वर्ग आहे म्हणून 4y वर्ग होईल. 4y वर्गाला 3 चा वर्ग 9. आता इथं 2 आणि ऋण 2 चा गुणाकार आहे म्हणून तो ऋण 4 आला आणि xy याप्रमाणे ते पद येतं म्हणून ऋण 4xy. आता या ठिकाणी पुन्हा 2 ऋण 2 आणि 3 चा गुणाकार 2 आणि ऋण 2 चा गुणाकार ऋण 4 ऋण 4 आणि 3 चा गुणाकार ऋण 12 आणि चल फक्त y चे म्हणून ऋण 12y आणि
तिसरं हे शेवटचं पद आहे 2 आणि 3 चा गुणाकार 6 आणि x हा x आहे तसाच म्हणून धन 6x म्हणजे पहिला चौकटी कंस याप्रमाणे सोडवला पहा. आता दुसरा चौकटी कंस त्याचप्रमाणे फक्त चिन्हामध्ये बदल होईल थोडा. x वर्ग 2y वर्गाचा 4y वर्ग धन ऋण 3 चा वर्ग हा धन 3 येईल. त्यानंतर इथं बघा 2 आणि 2 चा गुणाकार 4 आणि xy म्हणून धन 4xy. आता इथं एक चिन्ह ऋण आहे म्हणून गुणाकार ऋण येणार आहे. 2 आणि 2 4 4 ऋण 3 म्हणजे 4 त्रिका 12 ऋण 12 y आणि इथं 2 आणि ऋण 3 म्हणजे ऋण 6 आणि x याप्रमाणे त्याचा ऋण 6x म्हणजे कंसाचा चौकटी कंस सोडवलाय. आता चौकटी कंस सोडवल्यानंतर आपल्याला स्वरूप पदाची मांडणी करायची आहे. स्वरूप पद मांडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांचे स्वरूप पदांच्या मांडणीनुसार बघा इथं x वर्ग आणि x वर्ग स्वरूप पद आहे. स्वरूप पद म्हणजे सारख्या घातांकाची पद. त्याच्या फक्त सहगुणकांची क्रिया होईल. याचा सहगुणक 1 याचा x वर्ग सहगुणक 1 म्हणून काय झालाय 2x वर्ग झाला. त्यानंतर इथं दुसरं पद आहे 4y वर्ग 4y वर्ग y वर्ग हे स्वरूप पद आला. y वर्ग आहे तसा 4 आणि 4 हे त्याचे सहगुणक 4 आणि 4 8 म्हणून 8y वर्ग धन 9 आणि धन 9 म्हणजे 18 झाले. आता इथं x 4x ऋण 4xy आणि धन 4xy याचं निरसन होईल. कारण ऋण 4 आणि धन 4 शून्य येईल. शून्य आणि xy ला गुणलं तर 0 येईल म्हणून ते पद निरसन होईल. ऋण 12y आणि ऋण 12y ऋण ऋण समान चिन्ह आहे. समान चिन्ह म्हणून बेरीज बेरजेला समान चिन्ह म्हणून ऋण 24y हे स्वरूप पद म्हणून ऋण 24y. शेवटी धन 6x आणि ऋण 6x याचा लोप होईल. हे लोप झाला म्हणजे सोपं रूप सरळ रूप त्याचं येईल फक्त 2x वर्ग धन 8y वर्ग धन 18 ऋण 24 याप्रमाणे आपण दुसरं उदाहरण दिलेलं आहे 3k ऋण 4r ऋण 2m कंसाचा वर्ग ऋण 3k अधिक 4r ऋण 2m कंसाचा वर्ग. सूत्र तेच वापरायचं आहे फक्त दोन कंसांची वर्ग विस्तारांची वजाबाकी आहे म्हणून कंस सोडवताना दुसऱ्या पदातील कंसातील चिन्ह बदलणार आहे. बघूया सूत्र a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग धन 2ab धन 2bc धन 2ac. प्रथम उदाहरण मांडूया. मांडणीनंतर पहिल्या कंसाचा चौकटी कंसात आपण सूत्राचा वापर करून मांडणी करू. मग पहिलं पद आहे चौकटी कंसात 3k वर्ग धन ऋण 4r कंसाचा वर्ग धन ऋण 2m कंसाचा वर्ग म्हणजे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद तिन्ही पदांचा प्रत्येकाचा वर्ग त्याचे चिन्ह आहे तसेच घ्यायचे कंसात धन 2 कंसात 3k ऋण 4r पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार त्याची दुप्पट धन 2 ऋण 4r गुणिले ऋण 2m म्हणजे दुसरं पद आणि तिसरं पद हे मांडले. फक्त अगोदर मांडणी करायची आहे नंतर गुणाकार करायचा आहे. धन 2 गुणिले ऋण 2m गुणिले 3k म्हणजे तिसरं पद आणि पहिलं पद. बघा तिसरं पद 2m आहे पहिलं पद 3k फक्त मांडणी त्यानुसार करायची आहे. चौकटी कंस पूर्ण ऋण दुसऱ्या चौकटी कंसात दुसऱ्या कंसाचा वर्ग विस्तार येईल त्रिपदीचा. मग बघा पहिलं पद 3k कंसाचा वर्ग दुसरं पद 4r कंसाचा वर्ग
तिसरं पद ऋण 2m कंसाचा वर्ग याप्रमाणे झाले. धन 2 गुणिले पहिलं पद 3k, दुसरं पद 4r यांचा गुणाकार धन 2 4r गुणिले 2m दुसरं पद आणि तिसरं पद. तिसऱ्या पदाला ऋण 2m चिन्ह आहे म्हणून ते घेतला. धन 2 ऋण 2m गुणिले 3k तिसरं पद आणि पहिलं पद याप्रमाणे मांडणी केली. आता कंस चौकटी कंस सोडवायचे. चौकटी कंस सोडवायचे म्हणजे 9k कंसाचा वर्ग आहे म्हणून इथं काय येईल, या 3k वर्गाचा कंसाचा वर्ग हा 9k वर्ग येईल. ऋण 4 चा वर्ग धन 16 आणि r चा r वर्ग म्हणून धन 16r वर्ग. नंतर ऋण 2m त्याचा कंसाचा वर्ग 4m वर्ग. आता इथं बघा हे 2r 2 3 आणि ऋण 4 यांचा गुणाकार प्रथम 2 आणि 3 चा गुणाकार 6 6 आणि ऋण 4 चा गुणाकार ऋण 24 k आणि r आहे तसंच येईल म्हणून kr गुणाकार रूपात ऋण 24 kr. इथं 2 ऋण 4 ऋण 8 ऋण 8 आणि ऋण 2 म्हणजे सर्व धन 16 म्हणून 16rm. आणि शेवटचा तिसरा 2 आणि ऋण 2 ऋण 4 आणि 3 ऋण 12 m आणि k यांचा गुणाकार म्हणून mk. त्याच पद्धतीने कंसाचा वर्ग फक्त चिन्ह बदलणार. दुसरा कंसाचा वर्ग विस्तार 3k वर्ग म्हणजे 9k वर्ग धन 16r वर्ग धन 4m वर्ग धन 24kr. इथं धन येतं बघा, तिन्ही पद धन आहे. 2 आणि 3 6 6 आणि 4 चा गुणाकार 24. त्यानंतर इथं 2 आणि 4 8 8 आणि ऋण 2 ऋण 16 येतं. इथं ऋण 16 येईल. आणि 2 आणि ऋण 2 ऋण 4 आणि 3 ऋण 12 mk. म्हणजे याप्रमाणे त्याचा वर्ग केल्यानंतर आता सर्व पदांची मांडणी जवळ करायची म्हणजे कंस सोडवायचे. आता इथं पहिला कंस आहे तसंच राहील परंतु दुसरा कंस बघा ऋण कंसाच्या बाहेर आहे म्हणजे याचा अर्थ ऋण 1 ने कंसाला गुणायचा आहे. आणि ऋण 1 ने कंसाला गुणला की आतील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. हे फक्त ध्यानात ठेवायचं आणि त्यानुसार चौकटी कंस दुसरा सोडवायचा आहे. पहिला चौकटी कंस आहे तसाच आहे म्हणून इथं चौकटी कंस केला नाही. बघा काय आहे तर त्याचा सोडवल्यानंतर याप्रमाणे पहिला चौकटी कंस आहे तसाच 9k वर्ग धन 16r वर्ग धन 4m वर्ग ऋण 24kr धन 16rm ऋण 12mk. आता दुसरा चौकटी कंस सोडवला बघा. धन 9k वर्ग आहे म्हणून ऋण झालेला आहे म्हणून ऋण 9k वर्ग ऋण 16r वर्ग ऋण 4m वर्ग. प्रत्येकाला धन आहे म्हणून ऋण झाला ऋण 24kr. आता या ठिकाणी ऋण 16rm धन 16rm आणि ऋण 12mk धन 12mk झालेला आहे. म्हणजे याप्रमाणे दुसरा कंस चौकटी कंस ऋण 1 ने गुणल्यानंतर सोडवलेला आहे. आता सर्व पदांचे आपल्याला मांडणी करायची. सर्व पदांच्या मांडणीनुसार त्यांचे बेरीज करायचे. आता इथं 9k वर्ग आणि ऋण 9k वर्ग याचा लोप होईल म्हणजे याच्यावर याची किंमत 0 येईल. त्यानंतर 16r वर्ग ऋण 16r वर्ग सर्व पद r वर्ग आहे म्हणून धन 16 ऋण 16 0 येईल. त्याचप्रमाणे 4m वर्ग ऋण 4m वर्ग त्याची किंमत 0 येईल. आता इथं 24kr ऋण 24kr दोन्हीला ऋण ऋण आहे समान चिन्ह बेरीज होईल. बेरीज झाली 24 आणि 24 48 48kr ऋण 48kr. फक्त मांडणी नंतर केली
16 धन 16 धन धन समान चिन्ह आहे, बेरीज होईल 16 आणि 16 32 धन हे म्हणून प्रथम पद मांडलं आणि इथं शेवट परत ऋण 12 MK आणि धन 12 MK याची किंमत काय होईल, 0 होईल, म्हणून ते पद येणार नाही. म्हणून उत्तर त्याचं काय येईल, 32 RM ऋण 48 KR. याप्रमाणे त्या तिसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. कंसात 7A ऋण 6B धन 6C कंसाचा वर्ग धन दुसऱ्या कंसात 7A धन 6B ऋण 5C कंसाचा वर्ग. सूत्र A अधिक B अधिक C कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग धन B वर्ग धन C वर्ग धन 2AB धन 2BC धन 2AC. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद. पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट आणि तिसरा आणि पहिल्या पदाचे गुणाकाराची दुप्पट याप्रमाणे मांडणी येईल. मग आता प्रत्येक कंसाचा व त्रिपदीचा वर्ग विस्तार सूत्रानुसार मांडणी करू. पहिल्या चौकटी कंसात 7A कंसाचा वर्ग धन ऋण 6B कंसाचा वर्ग धन 5C कंसाचा वर्ग. पहिला पद 7A, दुसरा ऋण 6B, तिसरा 5C. ऋण असेल तर ऋण घ्यायचं इथं आणि प्रत्येकाच्या मध्ये धन चिन्ह राहणार आहे. सूत्रानुसार चिन्ह आहे धन धन धन, म्हणून इथं गोल कंस केलेला आहे आणि त्या प्रत्येक पहिला दुसरा तिसऱ्या पदाला गोल कंसात मांडणी केलेली आहे. जर त्याचं ऋण चिन्ह आलं तर त्याचा संबंध बदलतो. म्हणून धना पुढचं पद येत आहे 2 7A गुणिले ऋण 6B धन 2 ऋण 6B 5C धना 2 गुणिले 5C गुणिले 7A. हा पहिल्या कंसाचा विस्तार झाला. धना दोघांची बेरीज आहे कंसाचे. दुसऱ्या याच्यात दुसरा कंसाचा विस्तार येतो 7A वर्ग धन 6B वर्ग ऋण 5C. इथं 5C आहे ऋण 5C म्हणून तिसरं पद ऋण 5C धना 2 7A गुणिले 6B धन 2 गुणिले 6B ऋण 5C. तिसरं पद ऋण आहे धन 2 ऋण 5C गुणिले 7A. याप्रमाणे आता चौकटी कंस सोडवायचे आहे. आता इथं दोन्ही चौकटी कंस सोडवताना बाहेर धन 1 आहे धन 1 आहे म्हणून चिन्हावर कोणताही परिणाम नाही, आहे तसंच येईल. फक्त गुणाकाराने वर्ग करा. तर बरोबर 7A चा वर्ग म्हणून 49A वर्ग ऋण 6 चा वर्ग 36 36B वर्ग 5 चा वर्ग 25 म्हणून 25C वर्ग. आता इथं 2 आणि 7 14 14 आणि 6 84 ऋण 84 येईल. इथं ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण 84 AB. त्यानंतर धन 2 ऋण 6 ऋण 12 ऋण 12 आणि 5 ऋण 60 म्हणून ऋण 60BC धन 7 आणि 5 यांचा गुणाकार 35 त्याची दुप्पट 70 धन 70CA. त्याचप्रमाणे दुसऱ्या येतात, फक्त चिन्ह बघा. ऋण धन 49A वर्ग धन 36B वर्ग धन 25C वर्ग. इथं ऋण 5 आहे परंतु वर्ग त्याचा धन होतो धन 84AB. इथं तिन्ही चिन्ह धन आहे म्हणून 84AB. त्यानंतर इथं ऋण 5 आलेले आहे म्हणून 5 आणि 6 चा गुणाकार ऋण 30 30 आणि 2 चा गुणाकार ऋण 60BC. तिसरा पद ऋण येईल ऋण 70CA. आणि स्वरूप पदाची मांडणी केली आपण. स्वरूप पद बघा A वर्ग म्हणून इथं यांची बेरीज केली फक्त 49 आणि 49 98A वर्ग. दुसरं स्वरूप पद आहे B वर्ग 36 आणि 36 72B वर्ग. त्यानंतर C वर्ग हे स्वरूप पद आलाय. समान घातांकाचं पद घ्यायचं आहे, त्याचे सहगुणकांची क्रिया फक्त 25 आणि 25 50C वर्ग.
आणि आता इथं 84 ऋण 84 AB आणि धन 84 AB याची किंमत 0 येईल, त्याचं पदाचे निरसन होणार आहे. त्यानंतर ऋण 60 BC ऋण 60 BC ऋण ऋण समान चिन्ह आहे म्हणून बेरीज ऋण 120 BC आणि शेवटचं पद परत त्याची किंमत 0 येणार आहे. धन 70 CA आणि ऋण 70 CA. मग याप्रमाणे त्याचं सोपं रूप येतं 98A वर्ग धन 72B वर्ग धन 50C वर्ग ऋण 120 BC याप्रमाणे कोणताही त्रिपदीचा वर्ग विस्तार करताना हे सूत्र लक्षात ठेवायचं. 3 पद कोणते ते करायचं, सूत्रानुसार मांडणी आणि नंतर क्रिया करायचं. सरळ रूप द्यायचं म्हणजे या ठिकाणी सर्व पदाची मांडणी एकत्र करून उत्तर काढण्याची क्रिया आहे. धन्यवाद. तर वहीमध्ये आपल्या हे सगळे 3 उदाहरणं सोडवून ठेवा.